नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेची सभा आता संपन्न झालेली आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पंकज साहेब हे आता खाली आलेले आहेत. त्यांना आपण विचारूया आजच्या मीटिंगमध्ये विशेष कोणता मुद्दा घेतला गेलेला आहे. आज जे काही विषय झाले त्यामध्ये पाण्याचा विषय जेव्हा निघाला तेव्हा तुम्ही देखील आक्रमक झालेले बघितले. काय एकंदरीत काय आज वसई विरार महानगरपालिकेच्या 59 गावांसाठी जी पाणी योजना मंजूर आहे त्यासाठी बांधलेल्या टाक्यांच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावावर बोलत असताना आम्ही महापौरांना सूचित केलं की शासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी 2400 कोटी MMRDA मार्फत देऊन ही योजना पूर्ण केलेली आहे. ही योजना पूर्ण झालेली आहे. 2012 पासून बांधलेल्या टाक्या आहेत आणि गावांना पाणी मिळालेलं नाहीये. प्रशासक अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की बोळींच्या टाकीमधून जर ठरवलं तर 24 तास किंवा 5 ते 10 दिवसात आज गावांना पाणी देऊ शकतो. ही इच्छाशक्ती प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची असली आणि सर्व नगरसेवकांनी मिळून जर ठरवलं तर नक्कीच पाणी गावांना देऊ शकतो. 7 ते 8 दिवसात देऊ शकतो. स्ट्रक्चरल ऑडिटमुळे अडकलंय असं प्रशासन वारंवार सांगत होतं. ते ऑडिट झालंय असं महापौरांनी सुद्धा सांगितलंय. त्यामुळे आज ठाम आम्ही विरोधी पक्षांनी असं सांगितलं की गावांना 10 ते 15 दिवसात पाणी देण्यास सुरुवात करावी. परंतु ह्या विषयावरती खडाजंगी होत होती तेव्हा महापौर साहेबांचं म्हणणं होतं की गावाला पाणी मिळावं की न मिळावं. तर तुमचं त्या गावाला पाणी मिळण्यासाठीच आम्ही महापौरांना आग्रही होतो. जो 10 वर्ष 2014, 15, 16, 17, 18, 19 अनेक वर्ष गावातील विविध संस्थांनी आंदोलन केली, उपोषणं केली, त्यांना लेखी आश्वासनं देण्यात आली तरी पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे आज गावकरी म्हणून असेल, एक वसई विरार वासीय म्हणून अनेक नगरसेवकांनी, सर्व नगरसेवकांनी, दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी ठाम महापौरांना मागणी केली की 8 ते 10 दिवसात, 15 दिवसात निर्णय करून बोळींच्या टाकीमधून गासच्या टाकीला पाणी देणं सोपं आहे. प्रशासनालाही त्यांना मान्य आहे. त्याची टेस्टिंग एकदा झालेली आहे. तर ती टाकी चालू करून ऍटलिस्ट त्या परिसराला पाणी देण्यास सुरुवात करावी अशी विनंती, मागणी महापौरांना केली आहे. ह्या आजच्या मीटिंगमध्ये प्रशासक जो टाइम होता, प्रशासकाचा जो काही कारभार होता, टाइम होता, त्याबद्दल देखील तुम्ही त्यांची चौकशी करण्यासाठी एक जोरदार आवाज प्रशासकीय काळात झालेला कारभार खूप संशयास्पद आहे आणि त्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी ही महापौरांनी सांगितल्यावर विरोधी पक्षांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन विभागीय आयुक्तामार्फत ही चौकशी व्हावी अशी मागणी झालेली आहे. आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वसईभर पुन्हा पाणी भरण्याचं एक संकट असं लोकांना जाणवत आहे. याबद्दल तुम्ही काही प्रशासनाशी बोलणं चालू आहे की नाही? प्रशासन युद्ध पातळीवरती कामं करण्यास सतर्क आहे. विरोधी पक्षनेते असतील, दोन्ही आमदार असतील, महापौर असतील, हे सगळे शहरभर फिरत आहेत, पाहणी करत आहेत आणि नक्कीच यावेळी कमीत कमी पाणी आपल्याकडे साचेल अशा उपाययोजना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून करतील अशी आशा आहे. धन्यवाद. तर आपण ऐकलं, हे नगरसेवक पंकज साहेब यांचं म्हणणं आहे की आम्ही जे काही आज महानगरपालिकेच्या मीटिंगमध्ये बोललेलो आहोत ते आम्ही एकच मुद्दा आम्ही जास्त जोरात घेतला, तो म्हणजे वसईच्या गावाला पाणी मिळावं आणि आम्ही देखील वसईच्या गावाचा पाणी हा लवकरात लवकर मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत आणि असाच प्रयत्न आम्ही करत राहू जोपर्यंत पाणी मिळत नाही. आणि आम्ही एकच सांगतो की वसई विरारमध्ये ह्या वर्षी पावसाचं पाणी साचू नये म्हणून देखील प्रशासनाची आमचं बोलणं चालू आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबे, अब्दुल कलाम. नमस्कार.